नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. रात्रीचे गडद आकाश, लाखो तारे आणि त्या सर्वांमध्ये असा एक ग्रह ज्याचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. शनी. काही जण म्हणतात शनीची दृष्टी पडली म्हणजे सर्व काही संपलं. तर काही म्हणतात शनी आयुष्य उद्ध्वस्त करतो. पण हे खरंच सत्य आहे का? शनी खरंच शिक्षा देणारा आहे का? की तो आपल्या कर्माचं अचूक फळ देणारा न्यायाधीश आहे. आज आपण अशाच एका सत्याचा विषयाचा शोध घेणार आहोत. शनीची दृष्टी. ही दृष्टी म्हणजे नेमकं काय? ती इतकी प्रभावी का मानली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यावर तिचा काय परिणाम होऊ शकतो? आजचा हा प्रवास फक्त ज्योतिषाचा नाही, तर कर्म, वेळ, संयम आणि जीवन समजून घेण्याचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी शनीबद्दल तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. शनी म्हणजे कोण? भारतीय ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं एक वेगळं स्थान आहे. सूर्य आत्म्याचं प्रतीक आहे. चंद्र मनाचं, बुध बुद्धीचं, गुरु ज्ञानाचं, शुक्र सुखाचं, मंगळ शक्तीचं आणि शनी म्हणजे कर्माचा न्याय. तो ना कोणाचा शत्रू असतो ना कोणाचा पक्षपाती. तो फक्त एकच गोष्ट पाहतो, तुमची कर्म. लोक म्हणतात शनी रागावला, पण नक्की शनी रागवत नाही. तो फक्त कर्माचं फळ देतो. जर चांगलं पेरलं असेल तर चांगलं मिळतं. जर चुकीचं केलं असेल तर त्याची किंमत मोजावीच लागते. यामुळेच शनीला न्यायाधीश ग्रह म्हटलं जाते. लोक शनीला का घाबरतात? आपल्या समाजात शनीचं नाव घेतलं की अनेक गोष्ट ऐकायला मिळतं. शनी लागला, साडेसाती सुरू झाली, आता संकट येणार, काळजी घे. पण प्रश्न असा आहे, प्रत्येक शनी म्हणजे संकटच असतं का? उत्तर आहे नाही. शनी कठीण प्रसंग देऊ शकतो, पण त्या प्रसंगातून तो माणसाला अधिक मजबूत बनवतो. जसं लोखंड भट्टीत तापवल्यावर अधिक मजबूत होतं, तसंच शनी माणसाची परीक्षा घेतो. शनीची सर्वात मोठी शिकवण. शनी आपल्याला 3 गोष्टी शिकवतो: संयम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. आजच्या काळात प्रत्येकाला पटकन यश हवं असतं, पण शनी म्हणतो घाई नको, मेहनत कर, वेळ येईल तेव्हा योग्य फळ मिळेल. म्हणूनच ज्यांच्या आयुष्यात शनीचा प्रभाव चांगला असतो ते लोक अनेकदा उशिरा यशस्वी होतात, पण त्यांचं यश टिकाऊ असतं. पुराणातील एक प्रसिद्ध कथा आहे. सूर्यदेव आणि छाया यांचा पुत्र म्हणजे शनी. लहानपणापासूनच त्यांचे कठोर तप केलं. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्याला अफार आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली. असं सांगितलं जातं की त्यांच्या नजरेत विलक्षण सामर्थ्य होतं. मात्र त्या सामर्थ्याचा अर्थ विनाश नव्हता, तो कर्माचा प्रतिबिंब होता. जिथे अन्याय असेल तिथे शनी न्याय देईल. जिथे अहंकार असेल तिथे तो नम्रता शिकवेल. जिथे आळस असेल तिथे तो मेहनतीची किंमत समजावेल. आतापर्यंत आपण पाहिलं शनिदेवाचा जन्म, त्यांचे स्वरूप आणि लोक त्यांना का घाबरतात हे जाणून घेतलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शनीची दृष्टी म्हणजे नक्की काय? खरंच शनी फक्त पाहतात आणि माणसाचं आयुष्य बदलतं का? की यामागे ज्योतिषशास्त्रात एक खोल वैज्ञानिक आणि तात्विक अर्थ दडलेला आहे? चला आज त्याचा शोध घेऊया. शनीची दृष्टी म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रात दृष्टी म्हणजे डोळ्यांनी पाहणे नव्हे. दृष्टी म्हणजे एखादा ग्रह ज्या भावांवर किंवा राशींवर आपला प्रभाव टाकतो, तो प्रभाव. म्हणजेच ग्रह जिथे बसला असतो तेच परिणाम करत नाही, तर काही विशिष्ट भावांवरही आपली ऊर्जा पोहोचवतो. सर्व ग्रहांची दृष्टी. बहुतेक ग्रहांची मुख्य दृष्टी 7व्या भावावर असते, पण काही ग्रह विशेष आहेत. मंगळ 4थ्या, 7व्या आणि 8वी दृष्टी. गुरु 5, 7 आणि 9व्या दृष्टी. शनी 3, 7 आणि 10वी. याच विशेष दृष्टीमुळे शनी इतर ग्रहांपेक्षा वेगळं ठरतात. शनीची 3री दृष्टी. समजा जर शनी पहिल्या भावात बसले असेल तर ते 3ऱ्या भावावर पूर्ण प्रभाव टाकतील. 3रा भाव म्हणजे धैर्य, पराक्रम, संवाद, भाऊ बहीण, प्रयत्न, कौशल्य. शनीची 3री दृष्टी या गोष्टींना ताबडतोब यश देत नाही. ती सांगते मेहनत कर, पुन्हा कर, अजून कर, मग यश मिळेल. म्हणून अशा व्यक्तीचे यश उशिरा मिळते पण टिकाऊ असते.
उदाहरण, 2 विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात. पहिल्याला पटकन यश मिळते, दुसऱ्याला वारंवार अपयश येते, पण तो हार मानत नाही. वर्षानुवर्षे मेहनत करतो, शेवटी तोच मोठ्या पदावर पोचतो. ही शनीची तिसऱ्या दृष्टीची शिकवण आहे. शनीची 7वी दृष्टी. 7वा भाव म्हणजे काय? विवाह, जोडीदार, भागीदार, सार्वजनिक संबंध, व्यवसाय. शनीची 7वी दृष्टी अनेकदा लग्न उशिरा घडते, पण याचा अर्थ लग्न खराब होईल असा नाही. शनी घाई करत नाही, तो योग्य वेळ येईपर्यंत थांबायला शिकवतो. व्यवसायावर परिणाम. व्यवसायातील शनी लगेच नफा देत नाही. सुरुवातीला संघर्ष, नंतर अनुभव आणि मग स्थिर यश. आता शनीची 10वी दृष्टी. 10वा भाव म्हणजे काय? करिअर, नोकरी, समाजातील प्रतिष्ठा, कर्म, व्यवसाय, जबाबदारी. म्हणूनच शनीची 10वी दृष्टी अत्यंत शक्तिशाली मानली जाते, कारण शनी स्वतः कर्माचे कारक आहेत. कर्माचा सिद्धांत. शनी विचारत नाहीत, तू श्रीमंत आहेस का, तू गरीब आहेस का, तू प्रसिद्ध आहेस का. तू फक्त एकच प्रश्न विचारतो, तुझे कर्म काय आहे आणि त्याच्यानुसार फळ देतो. लोक शनीला का घाबरतात? कारण शनी शॉर्टकट देत नाही, फसवणूक मान्य करत नाही, आळस सहन करत नाही, अन्याय स्वीकारत नाही. म्हणून जे चुकीचे कर्म करतात त्यांना शनी कठोर वाटतो, पण जे प्रामाणिक असतात त्यांच्यासाठी शनी महान शिक्षक ठरतो. एक सुंदर तुलना. सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा ते जळत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तसंच माणूसही संकटातून अधिक मजबूत बनतो. हा शनीचा खरा संदेश आहे. दृष्टी म्हणजे शिक्षा नाही. लोक म्हणतात शनीची दृष्टी लागली, पण शास्त्रीय दृष्टीने पाहिले तर शनीचा उद्देश नाश करणे नसतो. त्यांचा उद्देश असतो शिस्त, संयम, जबाबदारी, सत्य, न्याय, कर्माची जाणीव हे गुण विकसित करणे. एक छोटी कथा प्रसंग आहे. एका व्यापाऱ्याने अनेक वर्ष फसवणूक करून पैसा कमावला. काही काळ सर्व काही सुरळीत होतं, पण एक दिवस व्यवसायाला कोसळला. लोक म्हणाले शनीची वाईट दृष्टी आहे. पण प्रश्न असा आहे, वाईट दृष्टी होती की वाईट कर्माचे परिणाम होते? निष्कर्ष त्याचा, शनीची दृष्टी म्हणजे भीती नव्हे, ती एक आरसा आहे जो आपल्या कर्माचे प्रतिबिंब दाखवतो. ती आपल्याला थांबवते, विचार करायला लावते आणि योग्य मार्गावर चालायला शिकवते. आतापर्यंत आपण शनीची दृष्टी म्हणजे काय हे समजून घेतलं, पण आता सुरू होतो सर्वात महत्त्वाचा भाव. जर शनी तुमच्या कुंडलीत एखाद्या विशिष्ट भावात असेल तर त्याची 3री, 7वी आणि 10वी दृष्टी कोणत्या क्षेत्रांवर परिणाम करते? हा परिणाम नेहमी वाईट असतो का? की काही वेळा तो आयुष्य बदलून टाकणारे यशही देतो? चला एक दृष्टी समजून घेऊया. शनीची 3री दृष्टी. प्रयत्नांची परीक्षा. शनीची 3री दृष्टी धैर्य, मेहनत, संवाद, कौशल्य आणि सातत्य यांच्यावर प्रभाव टाकते. ही दृष्टी असलेल्या व्यक्तीला आयुष्यात काहीच सहज मिळत नाही. प्रत्येक यशासाठी अनेक अपयशांचा सामना करावा लागतो, पण याचा संघर्षातून त्याचा स्वभाव मजबूत बनतो. शनी सांगतो मेहनत करा, योग्य वेळ ही फळ नक्की मिळेल. एका तरुणाला सरकारी नोकरी हवी असते. पहिल्या प्रयत्नात अपयश, दुसऱ्या प्रयत्नातही अपयश, तिसऱ्या प्रयत्नातही अपयश. लोक त्याची थट्टा करतात, पण तो अभ्यास सोडत नाही. 5व्या प्रयत्नात तो यशस्वी होतो. हे शनीचं तत्व आहे. उशिरा पण टिकणारं यश. शनीची 7वी दृष्टी. नात्यांची परीक्षा. 7वा भाव म्हणजे विवाह, जोडीदार, भागीदारी आणि समाजाशी संबंध. शनीची 7वी दृष्टी असेल तर अनेकदा विवाह उशिरा होतो. काही वेळा योग्य जोडीदार मिळण्यासाठीही वेळ लागतो, पण एकदा योग्य व्यक्ती मिळाली की नातं अधिक स्थिर आणि जबाबदारी असतं. ही दृष्टी आपल्याला शिकवते विश्वास, संयम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. आता आपण शनीची 10वी दृष्टी म्हणजे काय? कर्म आणि करिअर. 10वा भाव म्हणजे कर्म, करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान. यावर शनीची 10वी दृष्टी पडली तर व्यक्तीला मोठं यश मिळू शकतं, मात्र ते एका रात्रीत मिळणं नाही. वर्षानुवर्ष कष्ट, अनुभव, अपयश आणि मग मोठी उंची. अनेक यशस्वी उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी आणि मोठे नेते संघर्षातूनच घडलेले आहेत. शनीची शिकवण.
शनी म्हणतो शॉर्टकट घेऊ नको, खोटं बोलू नको, मेहनत टाळू नको, इतरांवर अन्याय करू नको. कारण प्रत्येक कर्माची नोंद ठेवली जाते आणि योग्य वेळी त्याचं फळ मिळतंच. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. जर शनीची दृष्टी प्रत्येक भावावर वेगवेगळा परिणाम करत असेल तर पहिल्या भावापासून 12व्या भावापर्यंत नेमकं काय घडतं? कोणत्या भावात शनी राजयोग देतो आणि कोणत्या भावात कठीण परीक्षा घेतो हे आपण आता सविस्तर पाहूया. शनीची दृष्टी प्रत्येक राशीवर सारखीच असते का? उत्तर आहे नाही. कुंडलीतील ग्रहस्थिती, भाव, योग, दशा आणि गोचर यानुसार परिणाम बदलतात. म्हणून केवळ राशींवर अंतिम निष्कर्ष काढणे योग्य नाही. तरी राशीच्या स्वभावानुसार काही सामान्य प्रवृत्ती पाहता येतात. मेष राशी धाडसी आणि वेगवान मानली जाते. शनीची दृष्टी या राशीला संयम शिकवते. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा अडचणीत आणू शकतात. विचारपूर्वक निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत, रागावर नियंत्रण. वृषभ राशी स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेकडे झुकते. शनी आर्थिक नियोजन, बचत आणि शिस्त यावर भर देतो. मिथुन संवाद, शिक्षण आणि कल्पकता यांची राशी. शनी या गुणांना अधिक खोलपणा देतो. अर्धवट ज्ञानाऐवजी सखोल अभ्यासाची गरज निर्माण होते. कर्क भावनिक स्वभाव असलेल्या व्यक्तींना शनी भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवतो. जबाबदाऱ्या वाढू शकतात पण त्यातून मानसिक परिपक्वता येते. सिंह अहंकार आणि नेतृत्व यामधील समतोल साधण्याची शिकवण. खरे नेतृत्व पदामुळे नव्हे तर कर्मामुळे मिळते. कन्या शिस्त, नियोजन आणि कामातील अचूकता वाढू शकते परंतु स्वतः अधिका टाळणे आवश्यक. तुळ नाती, न्याय आणि संतुलन यांची परीक्षा. भागीदारीत प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरतो. वृश्चिक आत्मिक परिवर्तनाची वेळ. जुने राग, भीती किंवा नकारात्मक सवयी सोडण्याची संधी. धनु ज्ञान, तत्वज्ञान आणि आध्यात्मिककडे ओढ वाढू शकते. शनी सांगतो ज्ञान कृतीत उतरवा. मकर ही शनीची स्वतःची राशी मानली जाते. मोठ्या जबाबदाऱ्या, कठोर परिश्रम आणि दीर्घकालीन यशाची शक्यता. कुंभ समाज, कल्पना आणि भविष्यदृष्टी. शनी ते समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देऊ शकतो. मीन संवेदनशीलता आणि यांच्या श्रद्धा शिकवतो. आता शनीचा सर्वात मोठा संदेश. शनी आपल्याला 3 गोष्टी शिकवतो. वेळेचा आदर करा. प्रत्येक मोठं यश वेळ घेतं. घाईत घेतलेले निर्णय एकदा नुकसान करतात. कर्मावर विश्वास ठेवा. आज केलेली प्रत्येक कृती उद्याचं भविष्य घडवते. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केलं तर त्याचंही फळ मिळेल. अहंकार सोडा. पद, पैसा, प्रसिद्धी हे कायमचं नसतं. माणसाची खरी ओळख त्याच्या स्वभावातून आणि कर्मातून होते. शनीची भीती का वाटते? कारण माणूस अनेकदा सत्यापासून पळतो. शनी मात्र सत्य समोर आणतो. जिथे आळस आहे तिथे मेहनत शिकवतो. जिथे अन्याय आहे तिथे न्याय देतो. जिथे अहंकार आहे तिथे नम्रता आणतो. शनी म्हणजे शिक्षा नाही. शनी म्हणजे शिस्त. शनी म्हणजे जबाबदारी. शनी म्हणजे संयम. शनी म्हणजे कर्माचा न्याय. तुमच्या जीवनासाठी एक संदेश. जर तुमच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरू असेल तर निराश होऊ नका. कधी कधी संघर्ष हा शेवट नसतो, तो मोठ्या यशाची तयारी असतो. शनी तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेतो. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेतं तेव्हा तुमची मेहनत तुमच्या बाजूने उभी राहते आणि जेव्हा मेहनतीला वेळेची साथ मिळते तेव्हा नशीबही बदलतं. मित्रांनो, आज आपण शनीची दृष्टी, तिचा अर्थ, परिणाम, राशींवरील प्रभाव आणि जीवनातील शिकवण समजून घेतली. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवू शकतात पण आयुष्याची वाट आपल्या कर्मांनीच घडते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका ज्योतिष विषयाचा सखोल अभ्यास करू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली कर्म करा आणि वेळेचा आदर करा.